डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत, माझी 10 भाषण आणि शाहिराचं एक गाणं हे जनतेच्या प्रबोधनासाठी दोन्ही सारखं आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये आंबेडकरी जलसे आणि त्याबरोबर प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम शाहिरांनी गाजवले. याबरोबर कलेच्या प्रांतामध्ये सामाजिक चळवळ रुजून परिवर्तनाचं काम प्रबोधनाच्या माध्यमातून सातत्याने एक परंपरा करीत आले. त्या परंपरेत एक तरुण म्हणून ज्यांचं नाव जोडलेलं आहे आणि आता आधुनिक साधनांच्या माध्यमातून ज्यांनी चित्रपट असेल, शाहिरी कार्यक्रम असतील, अशा वेगवेगळ्या अंगांनी समाजाचं प्रबोधन करण्याचं काम चालवलेलं आहे. ते आज आपले मुख्य अतिथी त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आयुष्यमान शिरीषजी पवार यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. शिरीषजी, परिवर्तनाचे शिलेदार या सदरात आपलं स्वागत. धन्यवाद. शिरीषजी, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे चळवळीमध्ये, एक सामाजिक चळवळीमध्ये कलेचं अंग हे प्रामुख्याने जोपासलेलं आहे. बरोबर. तुम्ही एक गायक आहात, अभिनेते आहात. या सगळ्या प्रवासामध्ये तुमची नेमकी प्रेरणा काय? प्रेरणा म्हणायला गेलं तर खऱ्या अर्थानं शिक्षण जे आहे माझं ते MBA झालेलं आहे. BA आणि मग MBA. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिकत असताना तिकडेच आमचा जन्म जिकडे झाला तिथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मी घेऊन सिद्धार्थ महाविद्यालय जे बाबासाहेबांनी स्थापन केलं आहे तिकडे प्रवेश घेतला. मुळात तीच प्रेरणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा म्हणजे माझी आजी, ज्याला मी आई म्हणतो, अनुसया पवार, तिची प्रेरणा जी मला या कलेच्या माध्यमातून जी एक उंच भरारी घेण्यासाठी मला नेहमी सपोर्टिव्ह राहिली ती म्हणजे माझ्या आजीची प्रेरणा आहे. आणि माझ्या फॅमिलीची, सगळ्यात परिवाराची जी प्रेरणा आहे त्याच्यामुळे आज इथपर्यंत मी पोचू शकलो आणि पुढेही हळूहळू सगळ्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आजी तुमची प्रेरणा स्रोत आहे. तर आजीही या अनुषंगाने काही बाबासाहेबांच्या गाण्यांना किंवा ओव्यांना, म्हणजे पूर्वीच्या महिला जात्यावर काही ओव्या गायच्या, त्या पद्धतीची काही गाणी गात होती का? म्हणजे अशी काही परंपरा होती? असं काहीही नाही. म्हणजे असं आजी काही गाणं गात होती किंवा काय, असं माझं तसं फॅमिली बॅकग्राऊंड असं काही नाही. पण हां, एक मुळात मी आवर्जून सांगेल, आजी नाही पण संजय पवार, म्हणजे जे गाणं आहे ऋतुलाबाई काटा किंवा ते जे अनेक गाणी संजय पवारांची आपण ऐकली असतील तर ते आमच्या म्हणजे त्यांच्या कुटुंबातला मी आहे. वाड्याचे होते ते संजय पवार आणि त्यांचे प्रल्हाददादा शिंदेंनी अनेक गाणी त्यांच्या स्वरात अजरामर केली. तर तो एक वारसा संगीतातला मला कुठेतरी फार लांबून मिळालेला आहे. तसं आजी म्हणजे आपल्या, म्हणजे जे काही म्हणतात की आधी म्हणायचे की महाराजच्या घरी गाणं, तर हे जे आहे ना ते आतून मुळात रुजलेलं आहे. संगीत हे आपलं आहे, बेस त्याचा आहे आणि तो बेस मला वाटतं आम्ही फॉलो केलेला आहे. तुम्हाला स्वतःमध्ये आपल्यात एक गायकीची कला आहे, याचा साधारणतः शोध तुम्हाला कधी लागला? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी इंटरव्ह्यू मी देतो तेव्हा हा प्रश्न मला म्हणजे विचारत नाही, मला असं वाटतं की हा प्रश्न विचारावा. हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर इयत्ता 10वी पर्यंत तसा संगीताचा आणि माझा तसा काही फारसा संबंध नव्हता. त्याच्या आधी थोडंफार मी गायचो, म्हणजे असंच तोडकं मोडकं संगीत मी गायचो, गाणी गायचो. पण इयत्ता 10वी नंतर जेव्हा मी सिद्धार्थ महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा मी एक गारवा नावाचं मराठी गाणं गायलं होतं. आणि माहीत नाही मला, मी पहिल्यांदा गायलो आणि मला तिथे महाविद्यालयामध्ये मला पहिला क्रमांक माझा आला त्या गाण्यासाठी इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये. आणि मग मला वाटलं की अरे आपण गाऊ शकतो, आपण मग क्लासेस लावू शकतो, आपण चांगलं गाण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि मग मुळात माझ्यामध्ये गाण्याची कला शोधणारे माझे मोठे पप्पा म्हणजे अशोक पवार, माझी आत्या म्हणजे शोभा गडकर म्हणून आहेत, या दोघांनी काय केलं ते म्हटलं भैया चांगलं गाऊ शकतो, तू गाऊ शकतोस. मग त्यांनी माझ्यामध्ये ती उर्मी निर्माण केली की अरे तू गाऊ शकतोस. आणि मग पंडित BA तुपे गुरुजी आहेत, त्यांच्याकडे मला घेऊन गेले ते की आमचा मुलगा आहे हा गातो, तर तुम्ही याची एकदा टेस्ट घ्या, तुमच्याकडे याला क्लासेस आम्हाला लावायचे आहेत. तर मला वाटतं तब्बल 1 ते 1.5 वर्ष गुरुजींनी मला टाळलं, मला त्यांनी ॲडमिशनच नाही दिलं. मला म्हटलं तर तू गाऊ शकतच नाही आहेस, म्हणजे तू फार नाकामध्ये गातोस आणि तुझा नेझल व्हॉइस आहे, तू गाऊच शकत नाहीस. पण तरीही माझ्या आत्याने सातत्याने त्या 1.5 वर्ष तुपे गुरुजींच्या पाठलाग केला. म्हणजे आम्ही तिकडे सतत त्यांच्या घरी जायचो, संडे टू संडे सतत त्यांना विनवण्या करायचो. आणि त्याच्यानंतर ते मग म्हटले हा ठीक आहे येऊन बसत जा. मग गेली 2-3 महिने मी फक्त तिकडे जाऊन बसायचो
क्लासेसमध्ये मला काहीच शिकवत नव्हते, काही नाही. मला वाटतं ते माझे पेशन्स चेक करत होते की बाबा खरंच याला पेशन्स आहेत का. नाहीतर अशी अनेक मुलं सारेगमपाला इन्स्पायर होऊन मला गायचं आहे आणि मी गायक होऊ शकतो आणि अशी थोडी त्यांना भुरळ पडते आणि मग ते पुढे जातात, पण त्यांचं पुढे काही होऊ शकत नाही. तर ते मला कळायचं नव्हतं. मला मुळातच माझ्या मोठ्या पप्पांनी आणि माझ्या आत्यांनी आणि एकंदरीत माझ्या कुटुंबाने आणि मुळात म्हणजे माझी आजी, जी मी सांगितलं, जी माझी प्रेरणास्रोत आहे, यांनीच मला मुळात सांगितलं की अरे तू गाऊ शकतोस. मग त्यांचा जो मोरल इतका मोठा सपोर्ट फॅमिलीचा होता, त्याच्यामुळे मला वाटतं मी गाऊ शकलो. आणि आज आमचे गुरुजी आहेत, तुपे गुरुजींचा, त्यांचा मी मानलेला पुत्र आहे किंवा त्यांचा एक चांगला शिष्य मी होऊ शकलो असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या गायकीला शास्त्रीय संगीताचाही बेस आहे. हो. आणि हे असताना म्हणजे तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलात, कॉलेजमधलं पहिलं गाणं तुम्ही चित्रपटातलं गाणं. हो. पण हे असताना म्हणजे एक मेलडी हा जो प्रकार आहे की त्याला तुम्ही प्रबोधनाकडे वळवलं. तर हे नेमकं तुम्ही कधी ठरवलं काय की ते ओघात होत गेलं? हां, नाही ओघात होत तर गेलं नाही. मी तसंच म्हणालो की जसं मला फॅमिलीचा सपोर्ट होता आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी गुरुजींकडे शिकायला लागल्यानंतर मी हळूहळू मग आधीच बाबासाहेबांची गाणी तर ऐकत होतो, गातही होतो. पण म्हटलं आता इतके मोठे मोठे ऑर्केस्ट्राज आम्ही तेव्हा बघायचो, खूप मोठे मोठे गायक त्यावेळी प्रसिद्ध होते. आणि त्यावेळेस नितीन केदारे, ज्यांचं नाव आपण ऐकले असेल की हजारो वर्ष बंदिस्त असलेला, ते असं फार लाऊडली हे करून ते मला अट्रॅक्ट करायचं खूप. अरे यार काय किती सुंदर गातात हे, किती चांगलं लोकांपर्यंत हे पोचतात, किती ॲग्रेसिव्ह आहेत हे, आपण काहीतरी यांना भेटूयात अशी इच्छा मनोमन कुठेतरी होती. आणि मग आंबेडकर कॉलेजमध्ये एक सिंगिंगचं कॉम्पिटिशन होतं, तिकडे मी गायला गेलो होतो. आणि मग तिथे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन आंबेडकर कॉलेजमध्ये असताना तिथे बाबासाहेबांचीच गाणी हा तिथे एक क्लॉज होता. आणि मग मी निबिड जंगले हे जे गाणं आहे त्यावेळेस मी सेट केलं होतं. आणि तिथे परीक्षक म्हणून नितीन केदारे होते आणि अनेक एक दोन परीक्षक होते. तर मग नितीन केदारनी तिकडे अनाउन्समेंट केली होती की याच्यातून जी मुलं पहिली दुसरी तिसरी येतील त्यांना त्यांचा भीमगर्जना नावाचा त्यांचा जो त्यावेळेस फार फेमस असा ऑर्केस्ट्रा होता, तर भीमगर्जनामध्ये मी त्यांना गायला संधी देईल माझ्या ऑर्केस्ट्रामध्ये. तर आणि मी म्हटलं की काय आपण गातोय, आपण काय नम्रात वगैरे येणार नाही, ही आधीच माझी मनोधारणा झाली होती, कारण खूप चांगले चांगले गायक तिकडे होते. पण मला माझ्या आत्याचा, माझ्या बाबांचा आणि माझ्या एकंदरीत फॅमिलीचा सपोर्ट आणि त्यात सुरुवात करता करता गुरुजींचे मला लाभलेले सूर याच्या माध्यमातून का कोणास ठाऊक की बाबासाहेबांची प्रेरणा आणि बाबासाहेबांच्या गीतांचं कॉम्पिटिशन, आणि त्याच्यातून मी खूप चांगलं ते गाणं गाऊ शकलो निबिड जंगले. आणि ते गाणं गाऊन मग माझं तिकडे सिलेक्शन झालं. आणि पहिल्यांदा मी माझ्या ऑल ओव्हर म्हणजे आताच्या चळवळीच्या ज्यामध्ये चळवळीच्या गाण्यांना ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून नितीन केदारे दादा यांच्या गर्जना भीमाची या ऑर्केस्ट्रामधून माझ्या या गायन प्रवासाला, या चळवळीच्या गाण्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली असं मी ठामपणे सांगतो. शिरीषजी, म्हणजे तुम्ही ज्या गाण्यापासून सुरुवात केली प्रबोधनाच्या गायकीमध्ये, ते गाणं खरं म्हणजे माझंही आवडीचं आहे. त्यामुळे ते गाणं तुम्ही जरा गुणगुणलं तर बरं आम्हाला बरं वाटेल. निबिड जंगले तुडवित आलो, फोडुनिया हो, रथ समतेचा असा आणिला, सांभाळून न्या हो, रथ समतेचा असा आणिला, सांभाळून न्या हो. जग कसले हे जंगल सारे, दुष्टपणाची उघडी द्वारे, मानवता ना येथे, मानवता ना येथे, माणूस भोगी नरक यातना, माणूस भोगी नरक यातना, उचलून त्या घ्या हो, रथ समतेचा असा आणिला, सांभाळून न्या हो. एक गायक म्हणून तुम्ही जे आता हे गाणं गुणगुणलं, म्हणजे गायकीमधल्या नोट्स ज्या काय असतात त्या तुम्ही अगदी अचूक उचलतात. हे म्हणजे आम्हाला संगीतातलं फार कळत नाही, पण तरी एक कानाचा श्रोता म्हणून ते जाणवतं.
या गायकीमध्ये एक बऱ्याचदा चित्रपटातले गायक असले किंवा वेगळ्या क्षेत्रातले गायक असले, त्यांचा एक कुणीतरी एक पूर्वसूरी असतो, आदर्श असतो. म्हणजे जसं चित्रपटातले मोठमोठे गायक जरी आपण पाहिले की त्यांनी आधी त्यांच्या आधीचा जो गायक असेल त्यांचं एक अनुकरण केलेलं असतं आवाज काढण्याचा किंवा त्या पद्धतीनं. तुम्ही असा काही प्रयत्न केला काय? नाही, म्हणजे असं फ्रँकली स्पीकिंग मला तर असं आठवतच नाही की माझं असं गायन क्षेत्रामध्ये असं कोणीतरी अरे हां मला असं आहे. किंवा क्लासिकलमध्ये गात असताना हरिहरनजी असतील किंवा मग नाही हरिहरीनच मला असं वाटतं, त्यांचंच गाणं ऐकून मी फार इम्प्रेस झालो. मोहम्मद रफी असतील, सोनू निगम असतील असे. आणि सोनू निगमचं जे गाणं प्रभाकर पोखरीकर दादांनी जे कॅसेट अजरामर करून त्यावेळेस ठेवलं होतं, त्या गाण्याचा सतत प्रभाव होता की अरे सोनू निगमचं गाणं आणि या सगळ्या एक वेगळ्या याच्यापेक्षा एक हे वेगळं काहीतरी आहे, क्लासिकल अंगाने जाणारं किंवा मन प्रसन्न करणारी अशी गाणी त्यांची आहेत. त्या गाण्यांचा आधीपासून लहानपणापासून प्रभाव डोक्यामध्ये होता. तसं आपण गावं अशी आधीपासून मनामध्ये इच्छा होतीच. श्रीजी, एक कलाकार म्हणून म्हणजे तुम्ही गायकीच्या क्षेत्रामध्ये जे आला त्यासाठी सगळा बेस तुम्ही स्वतःहून तयार केला. म्हणजे त्यासाठी शास्त्रीय संगीत असेल ते शिकला, प्रयत्न केले. पण या चळवळीमध्ये, सामाजिक चळवळीमध्ये या सगळ्या अंगानं येणारी जी माणसे असतात प्रबोधनाच्या चळवळीत, यांचा एक प्रश्न कायम असतो की आर्थिक प्रश्न. बऱ्याच वेळा म्हणजे ज्याला आपण मुख्य प्रवाह म्हणतो, मुख्य प्रवाहातला एखादा कलाकार असेल की त्याला लगेच एक लिफ्ट मिळत असते, एक मोठे प्रोग्राम्स मिळतात, चित्रपटात संधी मिळते. इकडे सगळी गुणवत्ता असून लगेच अशी काही संधी मिळत नाही. त्यामुळे या कलेच्या क्षेत्राला, या व्यवस्थेमध्ये एक पॅरलल व्यवस्था म्हणून उभी करता येऊ शकते का, असा तुम्ही काही विचार करतात की? पॅरलल व्यवस्था आम्ही मुळात निर्माण केली आहे सध्या. तुम्ही फार प्रश्न मला म्हणजे यू आर रिअली ब्रिलियंट सर, की तुम्ही अगदी असे मुळातले अगदी जाऊन डायरेक्ट तुमच्या याच्यातून जहनमधून हात घालून प्रश्न तुम्ही काढून मला विचारता, त्याबद्दल तुमचं मी धन्यवाद खरंच मानेन. खरं तर पॅरलल व्यवस्था निर्माण करणं हे आम्ही कॉलेजमधला आमचा फ्रेंड्स ग्रुप ऑफ सिद्धार्थ नावाचा जो ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये अनेक मोठमोठे कलाकार होते. म्हणजे मला वाटतं सध्या कमलेश सावंत जे लक्ष एपिसोडमध्ये सध्या फार गाजत आहेत ते होते, जयवंत भालेकर, संजय पवार, मग सातपुते, असे अनेक मोठमोठे कलाकार त्यावेळेस फ्रेंड्स ग्रुप ऑफ सिद्धार्थमध्ये कार्यरत होते. खरं तर त्यांनीच तिथून ती सुरुवात केली. म्हणजे प्रशांत लोखंडे असतील, त्यांनी तिथून सुरुवात केली की पॅरलल व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. मला वाटतं तिथून त्यांनी सुरुवात केली, पण त्यांनी त्याचं पुढे केले की नाही काय केलं मला माहिती नाही, पण तीच एक री ओढून पॅरलल व्यवस्था निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यावर आपण नाटकावर नंतर बोलू, त्याच्यावर आपण चर्चा करू. पण त्याआधी तुम्ही संगीतामध्ये म्हणताय तर एक त्यावेळेस जेव्हा कुठलाही मुलगा जेव्हा एक 18व्या-19व्या वर्षामध्ये पदार्पण आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला फार जे सोनेरी दुनिया असते आणि त्यावेळेस सारेगमापाचं फॅड इतकं होतं. म्हणजे मला वाटतं मी तेव्हा 11वी सायन्सला होतो शिकत, आणि तेव्हा मला कळलं की अरे आपण गाऊ शकतो. आणि मग वर्षभर मग ते प्रॅक्टिस वगैरे आणि गाणी वगैरे, मग फार झपाटून उठलो होतो मी तेव्हा गायला. आणि त्याच्यातली एक फार सुंदर आठवण मी याला ब्रेक करून सांगेल की त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्हाला जर गाणं शिकायचं असेल तुमच्याकडे हार्मोनियम असणं फार गरजेचं आहे. तर मग तेव्हा प्रयत्न केले. तेव्हा किंवतही तेवढी नव्हती. घरात माझी फार जॉईंट फॅमिली आहे, माझ्या घरामध्ये 18-19 माणसं एकत्र राहतात, आणि त्याच्यामध्ये मग हार्मोनियम घ्यायची कशी हा फार मोठा प्रश्न होता. ते सर म्हटले तुला जर मी जे काही शिकवेल तर त्याचं तू प्रॅक्टिस कशी करणार, आणि मग तुला हार्मोनियम पाहिजे. आपण तर फार काय उच्चभ्रू घरामधले नाही, किंवा ज्यांच्यामध्ये फक्त संगीतासाठी एखाद्या मुलाला म्हटलं की त्याच्यासाठी मग सगळं जे काय असेल ते पणाला लावलं जातं. पण इथे तशी परिस्थिती नव्हती. स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये राहत असताना, इतकी फॅमिली एकत्र राहत असताना, सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांचे दवा पाणी यात बराच पैसा खर्च होतो. हा फार एक बेसिक प्रश्न आहे. त्यातून मग संगीतामध्ये जर एखादा आपला मुलगा फॅमिलीतला जर येतोय, तर मला असं वाटतं की मी सांगितलं की माझं प्रेरणास्रोत माझी आजी आहे, माझी आई आहे अनुसया, जिला आम्ही फार लाडाने आजी म्हणतो. तिने काय केलं होतं, मला हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये सांगतो की मी जो आज इथे बसलोय, की खरंच माझी लायकी नसताना इतकं मोठं हे संपादक माझे इंटरव्ह्यू घेतात, मला वाटतं याचा बेस खऱ्या अर्थानं माझी आजी आहे. तिने तेव्हा काय केलं, ती माझ्या घराचं किंग आहे ती. आणि मग माझ्या घरात जेवढे लोक आहेत ते सगळे आजीकडे आणून पैसे देतात की तू हे घे आई. आणि मग माझी जी आजी होती तिचं एक फार गोष्ट होती की एवढा घरातला पैसा सगळेजण काम करताना तिच्याकडे आणून ठेवताना पण तिचा एक वेगळा गल्ला असायचा. आणि मी मुद्दामून सर हा प्रसंग सांगू इच्छितो. तिचा एक गल्ला असायचा, ती त्याच्यामध्ये काही
रोज म्हणजे प्रत्येक महिन्याला 100 रुपये 200 रुपये असं जमा करायची. आणि असं करून करून त्यावेळी जेव्हा गुरुजी म्हणाले की तुम्हाला हार्मोनियम घ्यावी लागेल तर तुम्ही रियाज करू शकता, तेव्हा त्याच्या गल्ल्यामधले 6 ते 7 हजार रुपये जमले होते. आणि जेव्हा पप्पा म्हटले की आई अगं पैसे नाही आहेत आणि याला आपण क्लासला टाकलं आणि सर म्हणतात की हार्मोनियम घ्यायचे, तर हार्मोनियम कसं घेऊ शकतो आपण थोडा क्लास थांबूया त्याचा. मला खूप भरून येतं त्या आज माझ्या आईची आठवण आली की तेव्हा माझ्या आईने ते 6,000 रुपये गल्ल्यामधले माझ्याही नकळत 25 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो तेव्हा मी क्लासला गेलो होतो सिंगिंगच्या आणि फार हताश होऊन घरी आलो होतो की अरे यार माझा आज वाढदिवस आहे. गुरुजींचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो की गुरुजी म्हणतात की तू शिकू शकतो पण मग तू प्रॅक्टिस कशी करणार, एक तर तू आठवड्याभरातून क्लासला येतो, मध्ये तुझा बराच मोठा टाइम स्पॅन जाईल. मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला इतकं भरून आलं. माझ्या आजीने तिने साठवलेल्या मला वाटतं 2 वर्ष तिने त्या गल्ल्यामध्ये 100 रुपये साठवून हार्मोनियम माझ्यासाठी आणली होती. आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात अतिशय सॉरी खूप अप्रतिम प्रसंग आहे. आणि तिच्यामुळे मी आज अनेक मोठमोठ्या शायरांसोबत अनेक मोठमोठ्या गायकांसोबत गाऊ शकतो. हे करत असताना त्यावेळेस झी सारेगमपाचं फार मोठ्या प्रमाणात फॅड होतं. आणि तिथून मला एक वाटलं की यार नाही, आपण ना जर एवढं आपल्यासाठी आपली फॅमिली करते, खरं तर कुठलीही फॅमिली कुठलाही परिवार कलाक्षेत्रामध्ये असलेल्या मुलाला लवकर सपोर्ट करत नाही. कारण त्यांना माहिती आहे, सरांनी प्रश्न विचारला की आर्थिक चणचण फार असते, तुम्हाला सेटल डाऊन होताना बऱ्याच बेसमधून गुजरावं लागतं, लगेच तुम्हाला कोणी पटकन प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि त्यावेळेस सारेगमपाचं फार मोठं फॅड असल्यामुळे मी काय केलं होतं, माझी एक्झाम 11वीची फायनलची एक्झाम चालू होती, माझा फिजिक्सचा पेपर होता 11वी सायन्सचा. आणि मी त्या पेपरला मला वाटतं पेपरला सुरुवात केली, फक्त काही 4-5 ओळी लिहिल्या आणि मी तिथून बंक मारून मी झी सारेगमपाच्या ऑडिशनला गेलो होतो. हे माझ्या घरच्यांना आजपर्यंत मी सांगितलेलं नाही. माझ्या मनात ती डोक्यात गोष्ट घुसली की यार जर माझ्यासाठी हे काहीतरी करतात ना, मला पण त्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्यावेळेस फार एक्साईट आपण असतो आणि ते बंक मारून मी म्हणजे फार खरी गोष्ट, फिजिक्सचा पेपर बंक मारून मी झी सारेगमपाच्या लाईनमध्ये उभं राहिलो होतो. तिथे एक वास्तव मी त्यावेळेस जाणलं 11वी-12वीत असताना की इथे आपण तेव्हा दिसायला ओरिजिनल आपला कलर, त्यामुळे तिथे सिलेक्शन करताना तुमच्या रंगारूपावरून तुमच्या दिसण्यावरून सिलेक्शन होतं याच्यावरती माझा 100% ठाम विश्वास आहे. म्हणजे जी मुलं कारमधून यायची त्यांना डायरेक्ट एंट्री, तिकडे लोक तिथून त्यांना कारमधूनच कॅमेऱ्याने एंट्री घेऊन त्यांना डायरेक्ट ऑडिशन रूममध्ये घेऊन जायची. पण जी मुलं भारतभरातून तिकडे ऑडिशनला यायची ती 2-2, 3-3 दिवस रांगेत उभी राहायची. हे मी पाहिलं. मला प्रकर्षाने आठवतं की ही गोष्ट मी पाहता पाहता मी ऑडिशनच्या अगदी मी तोंडाजवळ त्या ऑडिशनच्या तिकडे आलो होतो. मी तिथून परत घरी आलो होतो. म्हटलं नाही, इथे या ऑडिशन सारख्या गोष्टींमध्ये आपल्याला जायचंच नाही आहे, आपण स्वतःचं स्वतंत्र काहीतरी निर्माण करायचं. ही एक उर्मी तेव्हापासून मनामध्ये होती आणि ते करता करता आज मला वाटतं की मी इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आत्मविश्वास आणि ऋणानुबंध हे तुमच्या व्यक्तिमत्वातलं वैशिष्ट्य जाणवतं. म्हणजे पुढे जात असतानाही आपल्या कृतज्ञ भावना आपल्या कुटुंबाच्या प्रती व्यक्त करणं आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा जो काही भाग आहे, या सगळ्या प्रवाहामध्ये ज्या आत्मविश्वासानं तुम्ही ती संधी एक प्रकारची सोडली, ती संधी सोडल्याचं आज तुम्हाला असं वाटतं की या सामाजिक चळवळीत त्याचं सोनं झालं असं तुम्हाला वाटतं? हो, मला 100% वाटतं. कारण वेगळं देण्याचा नक्की माझा पूर्ण जो ग्रुप आहे, मी स्वतःला मी असं कधीच समजत नाही आणि मी भविष्यातही कधी समजणार नाही. मला असं वाटतं की माझ्या मागे एक फार मोठा ग्रुप माझं काम करतो, ज्याच्यामुळे मी आहे असं मला वाटतं. आता हे सगळं तुम्ही गायकीचं क्षेत्र निवडत असता, तुम्ही अभिनयाकडे वळलात. आता अभिनय करत असताना म्हणजे बऱ्याच वेळा आज काय जसं तुम्ही म्हटलं की गोरी गोमटी मुलं ही अशा कार्यक्रमांमध्ये जी सारख्या कार्यात सोडली जातात. म्हणजे बऱ्याच वेळा म्हटलं जातं की गाणं ऐकलं जात नाही, आता पाहिलं जातं. बरोबर आहे. आता हे गाणं पाहिलं जात असतानाही परफॉर्म करताना स्टेजवर बऱ्याच वेळा गायकही अभिनेता असतो. बरोबर. आता हा अभिनेत्याचा शोध तुम्ही स्वतःमध्ये घेतला की कोणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली आणि मग तुम्ही अभिनयाकडे वळलात, नेमकं काय? मी पुन्हा त्याच विचार येईल की माझ्या कॉलेजपासून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली, अभिनय आणि गायनाची.
आणि कॉलेजमध्ये असताना 11वीला जेव्हा ॲडमिशन घेतलं म्हणजे 10वीमध्ये राजा शिवाजी विद्यालयामध्ये असताना राजा शिवाजी विद्यालय म्हटलं की मी आवर्जून सांगेल की आजूबाजूचा जो एक परिसर होता किंवा आजूबाजूची जी मुलं होती ती सगळीच उच्चभ्रू क्षेत्रातली मुलं होती. आणि मग त्यांच्यातलं ते छान बोलणं, त्यांचं छान राहणं हे खरं तर आधीच आपल्याला फार असं कॉम्प्लिकेट करायचं की अरे कसं काय आपण यांच्यामध्ये कसं काय टिकणार किंवा आपण यांच्यामध्ये कसं काय. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या याला गेलो, त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये गेलो किंवा त्यांच्या नाटक बिटकची रिहर्सल असली की आपण बघायला लागलो की आपल्याला स्वतःलाच तो न्यूनगंड होता की आपण करू शकतो का, आपण नाही करू शकत का. पण ती मनामध्ये एक गोष्ट होती की नाही आपल्याला पुढे जाऊन हे करायचं हे करायचं हे करायचं हे डोक्यामध्ये होतं. मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर ही जी मी म्हणेल की हा जो अभिनयाचा किडा आहे किंवा हा जो कलाक्षेत्रातला किडा आहे तिकडे जाऊन तो पूर्ण करायचा आपल्याला, तिकडे करायचा. आणि मग कॉलेजमध्येच स्वतःच मग मी एकांकिका वगैरे बसवायला लागलो सुरुवातीला. तेव्हा स्वतःच मग मी 11वीला असताना स्वतःच्याच आपल्या कॉलेज वर्गातल्या मुलांना जमा केलं आणि मग ॲन्युअल फंक्शनसाठी काही छोट्या छोट्या नाटिका बसवायला लागलो. आणि तिथे मग INT सारखी फार मोठी कॉम्पिटिशन असते नाटकाची, जिकडे संपूर्ण राज्यातून कॉलेजेस येतात आणि मग त्यासाठी प्रॅक्टिस होऊ लागल्या कॉलेजमध्ये. आणि मग प्रशांत लोखंडे नावाचे आमचे जे सर होते ते आज फार मोठे एडिटर आहेत चित्रपट क्षेत्रामध्ये. त्यांनी अतिशय म्हणजे मराठी भाषा कशी बोलावी, मराठी भाषा जशी वळवाल तशी असते आणि मराठी भाषेमधले जे काही छान छान स्वर आहेत, व्यंजन आहेत, त्यांचा उच्चार कसा करावा या सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी कॉलेजमधून शिकलो. आणि साईड बाय साईड मी तुपे गुरुजींकडे जात असताना आपली मुळातच सिलमची भाषा म्हणजे त्याच्यामध्ये न आणि नचा फरक असतो. च च छ छ आ ई जे आपण प्रोनाऊन्सिएशन जे करतो त्यात प्रचंड फरक असतो त्याच्यामध्ये. आणि मग गुरुजींनी पण मला मराठी कसं छान बोलावं हे शिकवलं. मला त्यांनी बोलायलाही छान शिकवलं. सेम साईड बाय साईड त्याचा मला फायदा झाला तो कॉलेज लेवलमध्ये जे आमचे शिक्षक होते त्यांनी देखील मराठी कसं वाचावं, कसं बोलावं, कॉन्फिडन्स लेवल मग मला वाटतं साईड बाय साईड संगीत क्षेत्रामध्येही तिकडे संगीताची साधना करत असताना वाढला आणि साईड बाय साईड नाट्य क्षेत्रामध्ये पण इथे कॉलेज लेवलला कॉम्पिटिशन करत असताना एक कॉन्फिडन्स लेवल आणि बोलायचं कसं स्पष्ट शुद्ध मराठी कसं बोलायचं. म्हणजे जसं म्हणतात ना की लोक म्हणतात की अरे न म्हटल्यावरच आपण फार शुद्ध स्पष्ट बोलतो. तर म्हटलं चला आपण शिकू शकतो ना. आणि मग कॉलेज लेवलमध्ये या गोष्टींना, या छान शुद्ध मराठी भाषेला आणि या सगळ्या नाटक प्रवासाला आणि अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. भाषेचं जे प्रोनाऊन्सिएशन असतं म्हणजे एक प्रमाण भाषा, कलाकारांनी प्रमाण भाषा आत्मसात करावी की त्याची जी काही मूळ भाषा आहे. आता मला वाटतं गायकीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो बऱ्याच वेळा लोककला ज्या आहेत त्याच्यातील लोकगीतं. आता लोकगीतांमध्ये भाषा ही ग्रामीणच असते, ती मराठी असू द्या, हिंदी असू द्या किंवा हिंदी चित्रपट जरी आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा त्या वेगवेगळ्या प्रांताची लोकगीतं अधिक यशस्वी होताना दिसतात, लोकप्रिय होताना दिसतात. म्हणजे कलेच्या क्षेत्रात जर आपण पाहिलं तर बाज म्हणून जी मूळ भाषा आहे म्हणजे ग्रामीण भारताची तिला बऱ्यापैकी साथ मिळते. पण तरी तुम्हाला असं का वाटलं की अभिनयाच्या क्षेत्रामध्ये किंवा या नव्या क्षेत्रामध्ये आपण ही मूळ भाषा जी प्रमाण भाषा आहे मूळ भाषा सोडून किंवा प्रमाण भाषा स्वीकारणं हे तुम्हाला का वाटलं? हे मी प्रकर्षाने सांगेल की हे मुद्दामून करावं असं मला वाटलं. मुद्दामून म्हणजे मी ठरवून केली ही गोष्ट. आणि हे जेव्हा INT मी परत सांगेल की एक गोष्ट प्रकर्षाने सांगेल की मी सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये असताना जात आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की तुमच्या कॉलेजचं नाव सिद्धार्थ महाविद्यालय हे मला माहीत होतं. आणि जेव्हा इंटर कॉलेज कॉम्पिटिशनला जायचो तेव्हा जे वेगवेगळे कॉलेजेस होते, रुपारेल, रुईया वगैरे 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 जे कॉलेजेस होते तिथून सगळे मोठमोठी लोक, उच्चभ्रू मंडळी तिकडे यायचे. परीक्षकांमध्ये जी नावं असायची ती पण आता खुल्लं बोलू की नको मला माहिती नाही, ती पण कुठली असायची हे पण आम्हाला माहीत असायचं. आणि तुम्ही कितीही ताकद लावून मराठी बोला किंवा तुम्ही कितीही ताकद लावून चांगल्या चांगल्या संकल्पना मांडा, पण मला असं वाटतं की गेल्या 7-8 वर्षामध्ये INTच्या स्पर्धेमध्ये आम्ही कधीच नंबरात आलो नाही. 8 वर्ष सातत्याने कधीच आलो नाही. मग प्रश्न पडायचा की अरे काय होतंय नेमकं, की काय नाही म्हणजे यांना काही पचत नाही. मग कळायचं की अरे यार ते थोडंसं अस्पष्ट बोलला, पण असं आहे का, बरं. मग त्याच्यावरती प्रकर्षाने आम्ही मग मुलांना म्हटलं की हा जर यांचा प्रकार आहे ना तर आपण यालाही छेद देऊन आपण ती पण गोष्ट आपली आपण सुधारायला पाहिजे, आपल्यामध्ये तोही बदल घडवला पाहिजे. आणि मला वाटतं ग्रामीण भाषेचा सर तुम्ही आता जो उल्लेख केला की ग्रामीण भाषाच ही मुळातली आहे, पण मला असं वाटतं ग्रामीण भाषा म्हणजे सगळं आता चाक उलटं फिरायला लागलेलं मला असं वाटतं. सुरुवातीचा जो काळ होता जेव्हा मला वाटतं त्यावेळेसचा
त्यावेळी ग्रामीण चित्रपट एवढे म्हणजे मी त्या वयात असताना मी तेवढे पाहिले नव्हते. तेव्हा ती फार छान मराठी शुद्ध स्पष्ट भाषा आणि असेच चित्रपट असेच नाटक हेच मी पाहत आलो त्यावेळेस. आणि मला असं वाटतं ग्रामीण वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना त्या आत्ता खूप चांगल्या मीडिया हा प्रकर्षाने पुढे आल्यामुळे ग्रामीण गोष्टी या फार चांगल्या प्रमाणे अंडरलाईन होऊन त्या लोकांपर्यंत ही तुमची भाषा बेसमधली आहे म्हणून आत्ता प्रकर्षाने पुढे यायला लागलेलं आहे. त्यावेळी तसं नव्हतं. त्यावेळी मला ती गरज वाटली म्हणून मी ती आत्मसात केली. या प्रवासामध्ये तुम्ही आतापर्यंत जो काही गायकीचा प्रवास केला तर सामाजिक क्षेत्रातच तुम्ही गाता. हो. तर असा एक समाधान देणारा प्रसंग किंवा जो अनुभव सांगितला पाहिजे म्हणजे सार्वजनिक स्टेजवर गाताना म्हणा किंवा परफॉर्मन्स करताना म्हणा तर असा तुम्हाला तो अनुभव वाटतो की हा सांगावा की जो तुम्हाला स्मरणीय वाटतो आज. प्रसंग मला आवर्जून असं सांगावं वाटेल की गायन क्षेत्रातलाच मनोज संसारे जे आहेत ते खूप चांगले कलाकार आहेत आणि मला असं वाटतं मी त्यांनाही फार लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. ते कलाकारांबाबतीत फार सॉफ्ट आहेत आणि ते त्यांच्याबद्दलची कला जाणतात. ते तिकडे बुद्धिस्ट फेस्टिवल नावाचं फेस्टिवल भरवायचे आणि तिथे अनेक संगीतातल्या कॉम्पिटिशन्स व्हायचे. मला जी अजून प्रेरणा जी मिळाली ती तिथून मिळाली. बुद्धिस्ट फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल 10 दिवसांचं त्यांनी भरवलं होतं आणि योगायोगाने त्या फेस्टिवलमध्ये राज्यामधून अनेक मोठमोठे गायक त्या फेस्टिवलला आले होते आणि माझा क्लासिकलचा बेस इतका म्हणा तसा पक्का नाही पण तिथे इतकी मोठी मोठी गायक शास्त्रीय गाणारी काय काय वेगवेगळ्या क्षेत्रातली मला वाटतं बरीच मोठी उर्मिला धनगर ज्या आता इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मला आहेत. सुरुवात त्यांची पण त्या याच्यातून झाली त्या प्लॅटफॉर्मवरून. त्याच्यानंतर ते दुसरं वर्ष होतं. त्या भीमगान रत्न पुरस्कार नावाचा राज्यस्तरीय मोठा पुरस्कार त्यावेळेस होता. म्हणजे मला वाटतं 2002-3 सालातली ती काळ आणि त्यावेळेस 10,000 रुपये पारितोषिक पहिलं होतं. सन्मान चिन्ह फार मोठं 3-3.5 फुटाची ट्रॉफी सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि तो फार मोठं भूषण होतं. आणि त्यावेळेस मी तिथे कॉम्पिटिशनमध्ये त्या भाग घेतला आणि माझे बाबा त्या समितीवरती होते. पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांसारखा स्वाभिमानी माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. की माझ्या वडिलांनी माझी कधीच ओळख म्हणजे जरी त्या सिंगिंग कॉम्पिटिशन भरवलेल्या समितीमध्ये ते असले तरी पण त्यांनी माझा मुलगा गातो आणि मग त्याला संधी द्या असं त्यांनी कधीच कोणाला सांगितलं नाही. हे मला फार प्रकर्षाने मी आवर्जून सांगितलं नाही. तर वडील मला असं वाटतं वडील प्रचंड सांगतात की अरे माझा मुलगा गातो त्याला एक संधी द्या त्याला प्लॅटफॉर्म द्या. माझ्या वडिलांनी हे कधीच केलं नाही. मला म्हणतात तुझ्यात जर ती धमक आहे ना तर तू तुझ्या याच्यावरती पुढे जा. तू हारलास तू नाही जिंकलास तरीही मला चालेल पण तू तुझ्या स्वाभिमानाच्या बळावरती पुढे जा. ही त्यांनी शिकवण मला आधीपासून माझ्यात पेरलेली आहे. आणि त्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या आयोजन समितीवरती असताना देखील त्यांनी आयोजन समितीच्या माणसांना किंवा कोणालाही कधीच माझी गायक म्हणून ओळख करून दिली नाही. माझा मुलगा काही लोकांना निवडक माहीत होतं पण गायक आहे हे माहीत नव्हतं. आणि कॉम्पिटिशन असताना मी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि मलाही माहीत नव्हतं योगायोगाने तिकडे माझे गुरुजी ज्यांचा मी प्रचंड आदर करतो पंडित B.A. तुपे गुरुजी ते तिकडे परीक्षक म्हणून होते. आणि मी घाबरलोच. म्हणजे अगदीच पहिला राऊंड आणि 75 तिथे गायक संपूर्ण महाराष्ट्रभरातून आले होते. सकाळच्या वेळेसची कॉम्पिटिशन मी आधीच घाबरलो होतो की अरे गुरुजी परीक्षक बगाडे म्हणून नागपूरचे एक आहेत खूप चांगले संगीत दिग्दर्शक आहेत ते तिथे परीक्षक होते आणि असे 3-4 परीक्षक आणि मला वाटतं मोहिते त्या सरांचं आडनाव आहे मोहिते म्हणून संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मोठमोठे अल्बम्स प्रल्हाददादा शिंदेकडून त्यांनी गाऊन घेतले मोठमोठ्या गायकांकडून सवडीला गाऊन घेतले ते तिकडे परीक्षक. आणि म्हटलं आपण काय गाणार यांच्यामुळे तीच आधी भीती होती. पण मी मनात एक गोष्ट ठाणली होती की जर मी जे 3 राऊंड होते ते जर पार करून पुढे गेलो तर आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी गायची. म्हणजे एकच धाटणीची गझल तर 3ही गझल गायच्या नाहीत असं ठरवलं होतं. आणि मी पहिला राऊंड 75 मुलांमधून मी पार केला. आणि माझा मित्र माझ्यासोबत होता अश्विन निर्भवणे नावाचा. तो फार अप्रतिम गातो. म्हणजे तो माझा जरी खास मित्र असला तरी तो इतका सुंदर गातो. मग म्हटलं यार मित्रच आहे माझा. मला माहीत होतं की अश्विन जिकडे जातो ना तिकडे तो पहिला नंबर मारणार हे मी ठरवून ठेवलं होतं. आणि तो मारायचा. तो तितका कुवतशीर गायक होता. पण त्या कॉम्पिटिशनला गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने झाली की सुरुवातीला 75 लोकांमधून मी जेव्हा गाणं गायलं तेव्हा त्याच्यामधून काही 20 लोकं निवडली. आणि त्या 20 लोकांमध्ये जे सुरुवातीला मी एक गझल गायली होती तुझं बिन भीमा नावाची एक गझल आहे ती मी गायली होती शिलादेवींची. आणि मग त्याच्यात मी ती गझल गायल्यानंतर मी त्या 20मध्ये आलो सिलेक्ट झालो. मी अजून माझी भीती वाढली की अरे बापरे 20 जणांमध्ये त्यातले अनेक जणांनी क्लासिकल अहो बुद्धदेवा वगैरे असं काय काय गात होते. तेव्हा मी फार घाबरायचो क्लासिकल म्हटल्यानंतर. त्यातही मी गात गेलो आणि मग त्या 20मध्ये पहिला आलो. मग 20मधून नंतर परत सिलेक्ट झालो. त्याच्यामधून 20मधून मला वाटतं फायनल राऊंडसाठी 20मधून 5 की 7 लोक काढले.
मी म्हटलं ठीक आहे, 20मध्ये आपण गायलो, 7मध्ये आपलं काय टिकावं लागणार नाही फायनल राऊंडमध्ये. त्याच्यानंतर सेमीफायनलमध्ये मी सिलेक्ट झालो. सेमीफायनलमध्ये राऊंड झाल्यानंतर सेमीफायनलमध्ये मी अजून एक गाणं गायलो, मला वाटतं शिल्पकार जीवनाचा अभिमान माझा होता रे, ते गायलो. त्याच्यामधून मी परत फायनलमध्ये सिलेक्ट झालो आणि फायनलमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर 7 जणं होती, त्या 7 जणांमध्ये मी सिलेक्ट झालो आणि 7मधून मला वाटतं काहीतरी 5 क्रमांक काढणार होते. तर तिथे मी सिलेक्ट झालो. मला आधीच मी घाबरलो होतो. मी तिथे थोडासा ब्रेक होता, त्यावेळेस माझी आजी समोर बसली होती. मी जाऊन तिचा आशीर्वाद घेतला की म्हटलं आई मला फार भीती वाटते, म्हटलं मला माहीत नाही. अरे म्हणते तू पहिला येणार मला माहिती आहे. म्हटलं आजीने फार मोठा जोक मारलेला मी पहिला येणार वगैरे असं सांगून. आणि पण तिची प्रेरणा मला होती. मी तेव्हा आणि माझ्या घरच्यांनी मला सगळ्यांनी फार बूस्ट केलं. मी स्टेजवर गेलो आणि मी त्याच्यामध्ये नटरंग तेव्हा चित्रपट आला होता आणि नटरंगमधलं जे गाणं आहे हे नटरंग उभा, त्याच्यावरती बाबासाहेबांच्या चळवळीवरती, आंबेडकर चळवळीवरती एका माझा मित्र आहे अमोल कदम, त्याने गाणं फार सुंदर कंपोज केलं होतं नटरंगच्या चालीवरती. ती तिकडे मी गायलो. म्हणजे आश्चर्य म्हणा किंवा काय म्हणा मला माहिती नाही, इतके सुंदर सुंदर गायक होते, इतके क्लासिकल गाणारे गायक होते. त्याच्यामधून सुरुवातीला अनाऊन्समेंट झाली, 5वा क्रमांक सांगितला, त्यात माझं नाव नाही, 4था नाही, 3रा नाही, म्हणजे दुसरा मला वाटतं माझा जो मित्र होता अश्विन, तो 3रा आला, 2रा नंबर. म्हटलं हा 2रा आहे. म्हटलं संपला ना, विषय संपला. म्हणजे 2 नंबरपर्यंत आता एवढे मोठे मोठे गायक आणि त्याच्यामधले औरंगाबादमधले गायक होते फार मोठे, ते तिथे होते. म्हटलं पहिले हे येणार, माझी धारणा होती. आणि पहिल्या नंबरला शिरीष पवार नाव अनाऊन्स झालं आणि मी त्या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या स्टेजवरती ढसा रडू लागलो. म्हटलं कसं काय हे झालं. आणि मला जेव्हा परीक्षक स्टेजवर आले आणि त्यांनी अनाऊन्स केलं नाव, मला बोलवलं गेलं आणि मी फार घाबरलो. आणि मग गुरुजींनी माझ्या सांगितलं की हा माझा विद्यार्थी आहे, याचा मला फार अभिमान आहे आणि हा इथे पहिला आला. खरं तर हे माझ्यासाठी फार शॉकिंग आहे, पण याची पहिल्या क्रमांकावरती निवड, मी याला फार कमी मार्क दिले होते कारण काही लोकांना माहिती आहे हा माझा विद्यार्थी, मी याला जास्त मार्क देईन. पण सगळ्यात तुम्ही जर शीट बघाल तर सगळ्यात कमी मार्क मी याला दिलेले आहेत माझा विद्यार्थी म्हणून, मुद्दा म्हणून. पण हे जे 2 परीक्षक आहेत यांनी माझ्यापेक्षा दुप्पट मार्क याला दिले कारण यांनी प्रत्येक राऊंडमध्ये वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली. आणि तो माझ्या आयुष्यातला फार मोठा प्रसंग आहे की त्यावेळेचा भीमगान रत्न पुरस्कार मला मिळाला, 10,000 रुपये मला मिळाले आणि तो प्रसंग फार माझा मन हेलावणारा अविस्मरणीय प्रसंग आहे. हे अशी प्रसंग तुम्हाला नेमकी प्रेरणा देत राहील. पण या सगळ्या प्रवासामध्ये एखादं असं गाणं असेल की जे तुम्हाला खूप आवडतं, म्हणजे तुमच्या मनाचा आजही ते ठाव घेतं, असं कुठलं गाणं आहे की जे तुम्हाला कायम असं आवडत राहतं आणि ते गात राहावं असं गाणं? ते त्यावेळेस गायलं नाही, पण मी नंतर संगीत क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकशाहीर संभाजी भगत त्यांची जी भेट झाली, तो पण एक वेगळा प्रसंग आहे, तो तर मी सांगेलच याच्यानंतर. पण त्याच्यात ते गाणं त्यांचं जे मला नेहमी आवडत आलेलं आहे आणि ते गाणं म्हणजे काही अंशी माझी ओळख झालेली की अरे शिरीषने ते गाणं गावं, कारण त्यातून प्रबोधन आणि ते गाणं मी गातो. तर ते गाणं त्यांचं असं आहे, हे बया पहाटच्या पारी हन कुणी नव्यानं गाणं गातो, हन नव्यानं गाणं गातो, हे धक्का चावडीला हन देतो गा माझे माय, धक्का चावडीला देतो गा माझे माय, धक्का चावडीला देतो गा माझे माय. हे आले आले आग लावे हन आले आग इस बाया अन राख राख झाली, हे आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय, आले मढे सजवाया ग माझे माय. अरे माझ्या निडळाच्या घामाला रोज येई ग नव फुल, अन येई ग नव फुल, कशी पेटना ती चुलव माझे माय, कशी पेटना ती चुलव माझे माय, कशी पेटना ती चुलव माझे माय. सुभेदाराच्या सुनचा काळ शिवाचा होता बाई, हन शिवाचा होता बाई, पण आज नाक्या नाक्या उभ भाई ग माझे माय, हे नाक्या नाक्या उभ भाई ग माझे माय, नाक्या नाक्या उभ भाई ग माझे माय, नाक्या नाक्या उभ भाई ग माझे माय, नाक्या नाक्या उभ भाई ग माझे माय. म्हणजे तुमच्यामधला खरा गायकापेक्षा शाहिराचा पैलू अधिक मोठा आहे. आणि हे सगळं करत असताना, हा सगळा प्रवास करत असताना
एक सामाजिक चळवळी तुम्ही अनुभवता. आता हा सामाजिक चळवळीतला प्रवासही तुम्ही बघता, याच्यामधले बदल, याच्यामधला आशावाद, याच्यामधला निराशावाद. काय आज नेमकी कोणत्या टप्प्यावर ही सामाजिक चळवळ तुम्हाला आज जाणवते आहे? ते गायकीच्या क्षेत्रातून तुम्ही जे काही निरीक्षण करता, वेगवेगळ्या कार्यक्रमातून पब्लिक कॉन्टॅक्ट तुमचा वाढतो, बरोबर. तर आज तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पडाव जो आहे चळवळीचा तो कसा आहे? म्हणजे आशादायी आहे, योग्य ठिकाणी आली आहे, मागे गेली आहे, की इथून पुढे आणखी जाते? मला असं वाटतं की मी जर कलाकाराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला वाटतं सध्या ही फार आशादायी आहे. म्हणजे मी चित्रपटावरती नक्की यासाठी बोलेला हा आशादायी मला कुठून आला. कोर्ट नावाच्या चित्रपटामध्ये मी सहाय्यक भूमिका काम केलं. जो चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, ऑस्करला गेला, आणि 32 आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या चित्रपटाला मिळाले. तो चित्रपट म्हणजे कोर्ट. आणि ज्या चित्रपटाचा बेस म्हणजे लोकशाहीर आहे, एक आंबेडकरी चळवळीतला लोकशाहीर आहे, जो गाणं लिहितो आणि त्याने गाणं लिहिल्यामुळे त्याच्यावरती खटला जाहीर होतो आणि मग तो खटला कोर्टात त्याची केस चालते आणि त्याच्यामधून या समाजामधल्या प्रत्येक विभागाचा, प्रत्येक घटकाचा, प्रत्येक जातीमध्ये विखुरलेल्या प्रत्येक माणसाचा अभ्यास केलेला आहे या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि हा चित्रपट जगभर गाजला. याचा जो प्रवास जो होता आधीचा, तो याच्यातून फार शिकण्यासारखा आहे, जो मला फार आशादायी वाटला. लोकशाहीर संभाजी भगत यांच्यासोबत मी शाहिरी जलसापुरतंच फक्त काम करतो आणि त्यांची गाणी मला फार प्रेरणादायी वाटतात, ज्यांनी मला प्रचंड प्रेरणा दिली सुरुवातीला. त्यांच्या सपोर्टमुळं मला कोर्ट नावाच्या चित्रपटामध्ये काम करायला मिळालं. चांगली मुख्य सहाय्यक भूमिकेमध्ये मी त्या चित्रपटामध्ये काम केलं. याचा आनंद फार वेगळा आहे. आणि ते करत असताना अनेक शाहिरांना महाराष्ट्रातला मी भेटलो, अनेक कलाकारांना भेटलो. त्याच्या माध्यमातून काही जे सध्या जुन्या पिढीतले शाहीर आहेत ते थोडे मला निराशावादी वाटले, पण जे नवी पिढीमधले होऊ घातलेले शाहीर आहेत ते मला फार आशादायी वाटले. आणि म्हणून कोर्ट चित्रपटाची निर्मिती जेव्हा झाली आणि त्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अनेक लोकांना जेव्हा भेटलो, अनेक मोठमोठ्या ठिकाणी माझ्या इंटरव्ह्यूज झाल्या, अनेक मीडियाच्या माध्यमातून IBN, EBP माझा वगैरे सगळ्या मीडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू झाल्या, तेव्हा असा प्रश्न अनेकदा विचारला. कोर्टच्या टीमने पण, झू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने पण एक इंटरव्ह्यू घेतली. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही जेव्हा शाहिरी करता तेव्हा तुम्ही काय म्हणून तुम्ही कसं प्रेझेंट लोकांसमोर होता, किंवा तुम्हाला कसं वाटतं की बाबा तुम्ही गायलात की तुमचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचतात. तर त्यांना मी तिकडे सांगितलं त्या माझ्या मुलाखतीमध्ये की शाहीर हा समाजाचा एक आरसा आहे. शाहीर हा समाजाचा एक स्रोत आहे, जो झोपडपट्टीतले प्रश्न, जो तळागाळातले जो माणूस या चळवळीतलं काम करतो, की जो कार्यकर्ता म्हणून काम करतो, त्याचे प्रश्न गाण्याच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्यापर्यंत तो करू शकतो. हे शाहीर फार चांगलं करू शकतो की त्यांचे प्रश्न जो आहे तो कवनाच्या माध्यमातून, त्याच्या पोवाड्याच्या, त्याच्या शाहिरीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मला वाटतं हे माध्यम आहे, गाणं हे माध्यम आहे जे गरिबांचे, तळागाळांचे प्रश्न हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे. आणि म्हणून आज लोकशाहीर संभाजी भगत जे आहेत, हे कुठलेही प्रश्न झाले की सर्वात प्रथम त्यांना बोललं जातं कुठल्या ह्याच्याला, की का बाबा शाहीर आहे. आणि शाहिराचं मन जे असतं, की शाहिराच्या ज्या कविता असतात त्या फार वेगळ्या लेवलच्या असतात, फार मार्मिक असतात, फार बेस असलेले असतात. आणि म्हणून त्याचा जो आरसा आहे, त्याचं जे पडसाद आहेत ते कवितेच्या माध्यमातून फार चांगले उमटतात. आणि म्हणून मला वाटतं की विद्रोही जी कविता आहे किंवा शाहिरी परंपरा आहे किंवा जी गाणी आहेत ती अशा पद्धतीने एक आरसा बनवून कोर्टच्या माध्यमातून आशादायी वातावरण या सगळ्या गोष्टींनी निर्माण केलं. कोर्ट नंतर तुमचा चित्रपट क्षेत्रामधला पुढचा प्रवास काय आहे? कोर्ट नंतर चित्रपट त्याच्या ॲक्च्युली कोर्टच्या आधीच अनेक आम्ही शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या होत्या. आज 3 वेज मीडियाचा तुमचा जो मुख्य एडिटर आणि जे कॅमेरामॅन आहेत माझे मित्र अमोल गायकवाड, यांच्यासोबत आम्ही सगळ्यात पहिली संतोष कांबळे जो आमचा मित्र आहे त्याची एक आम्ही फिल्म केली होती. रणहलगी नावाचा आम्ही एक शो केला होता, ज्याच्यामध्ये माझा खास परममित्र प्रवीण डोणे, आम्ही भीमस्पंदन नावाचा आम्ही एकत्र काम करतो, अनेक गाणी आम्ही केलेली आहेत आणि तो होता. त्याच्यानंतर संतोष कांबळे जो उत्तम एक डिरेक्टर आहे, आम्ही सगळ्या टीमने मिळून आमच्या अनुसाय आर्ट्स आणि फ्रेंड्स ग्रुप ऑफ सिद्धार्थ आणि रणहलगीच्या शाहिरी विद्रोही संविधान शाहिरी जलसाच्या टीमने मिळून आम्ही भारत लॉन्ड्री नावाची एक फिल्म केली होती, शॉर्ट फिल्म केली होती, जिचा प्रवास खरं तर फार वाखाणण्याजोगा असं मी म्हणेल. की याच्यात सगळ्यात मोठी कमाल आमचा मित्र कॅमेरामॅन अमोल गायकवाडची आहे, त्याचबरोबर निखिल चव्हाणची आहे, की 2 रिझोल्युशनचे कॅमेरे एकत्र त्यांनी जॉईन करून जिकडे म्हणजे लोअर परेलमधली जी डिलायल रोडमधली चाळ आहे
तिथे आम्ही शूट केलं तर लोक म्हटलं की अरे तुम्ही कुठल्या मोठ्या लॅविश बिल्डिंगमध्ये शूट केलं आहे का? तर म्हटलं नाही, हे जे सगळं आहे हे डिलाय रोडमध्ये शाळेत शूट केलेलं आहे. तर हे तिकडे आर्टच्या माध्यमातून, लाईट्सच्या माध्यमातून, कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय नवीन सुरुवातीच्या फेजमध्ये असताना या दोघांनी, या सगळ्या टीमने ते पॉसिबल करून दाखवलं. आणि भारत लॉन्ड्री नावाची की जी जातीपातीत आणि धर्मात गुंफली गेलेली लोक आहेत त्यांच्यामधल्या जो लॉन्ड्रीवाला मुलाचा भूमिका मी केली होती. आणि त्याच्यामध्ये तो मुलगा असं करतो की 26 जानेवारीची गोष्ट असते, प्रजासत्ताक दिन असतो, आणि तो लॉन्ड्रीवाला जो असतो तो एकमेकांच्या टोप्या एक्सचेंज करतो. म्हणजे जशी काय टोपी म्हणजे आपली अस्मिताच होऊन बसली आहे, आपला रंग म्हणजे आपली अस्मिताच होऊन बसली आहे, अशा पद्धतीने तो टोप्या एक्सचेंज करतो. अशी ती शॉर्ट फिल्म होती. आणि ती शॉर्ट फिल्मने हॅवॉक केला. मला वाटतं अनेक साम मराठीने ती शॉर्ट फिल्म उचलली, अनेक मीडियाने ती शॉर्ट फिल्म आमच्या नकळत दाखवली. आणि तेव्हा तो तिथून चित्रपट क्षेत्रातला, शॉर्ट फिल्म क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. आणि मग कोर्ट, आणि मग कोर्टच्या माध्यमातल्या नंतर मग आम्ही ब्ल्यू फ्लॅग नावाची एक 6 डिसेंबरला शॉर्ट फिल्म केली. आणि ब्ल्यू फ्लॅग ही शॉर्ट फिल्मबद्दल मी आवर्जून सांगेल की त्याच्यामध्ये एक बबन सरवदे जे कवी आहेत त्यांनी जी कविता दिली होती की सारेच काही संपले नाही इतक्यात मागे सराया, उसळून येते भावी पिढी क्रांतीचा जय भीम कराया. शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मग ब्ल्यू फ्लॅग आणि आय एम आंबेडकर अशा सगळ्या चळवळीला सुरुवात झाली. पण मग या अनुसया आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची आम्ही मीडिया कंपनी, एक प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. खरं तर आम्ही जेव्हा तरुण मुलं सगळी आहोत, म्हणजे अमोलदादा पण आमचा याचा पार्टच आहे एक. जेव्हा मी सांगतो लोकांना की आमचा अनुसया आर्ट्स नावाचा प्रोडक्शन हाऊस आहे, ते लोक असं असून आमच्याकडे बघतात, अरे अरे प्रोडक्शन हाऊस आपल्या माणसांचं आणि चळवळीतल्या मुलांचं असं प्रोडक्शन हाऊस असू शकतं. तर याची जी सुरुवात आहे, याचा जो बेस आहे तो सिद्धार्थ कॉलेजचा ग्रुप आहे. फ्रेंड्स ग्रुप ऑफ सिद्धार्थ नावाचा जो प्रकरण आहे ते आहे. की म्हणतात की तुम्ही सर सांगितलं की कसं काय तुम्ही या सगळ्या क्षेत्राकडे वळालात आणि कसं काय याची सुरुवात झाली. तर मी आवर्जून सांगेल की मी सांगितलं की आम्ही सगळी झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं आहोत आणि याचा मला अभिमान आहे की मी तिथून, खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा तिथून शिकायला आम्हाला मिळालेला आहे सगळ्या मुलांना. आमची जी काय 8-9 मुलांची जी बेस टीम आहे ती तिथून त्याची सुरुवात झाली. सगळी मुलं जी आहेत ती खूप चांगली वेल क्वालिफाईड आहेत. माझं स्वतः शिक्षण झालेलं आहे. अनेक जो आमचा मित्र आहे जो स्क्रीन प्ले रायटर खूप उत्तम आहे, रवींद्र लोकरे, ज्याचं कुठलंही शिक्षण नाही चित्रपट क्षेत्रातलं, ज्यांनी कुठेही स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला नाही, पण तो उत्तम स्क्रीन प्ले लिहितो. आमचा मित्र आहे संतोष कांबळे, ज्यांनी कुठेही डिरेक्शनचा कोर्स केला नाही, ज्याचं ग्रॅज्युएशनही पूर्ण नाही, हे मी आवर्जून सांगेल, पण तो एका फार मोठ्या दिग्दर्शकाच्याही कानाखाली लगावेल इतकं सुंदर डिरेक्शन करतो. हे त्यांनी फक्त स्वकीय, म्हणजे बाबासाहेब सांगतात किंवा तथागतांचं वाक्य आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमच्यातला माणूस तुम्ही शोधा, तुमच्यातला जे कलाकार आहे, तुमच्यातलं जे आतमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्ही स्वतः ओळखा. मला वाटतं आमच्यातल्या प्रत्येक मित्राने, प्रत्येक कलाकाराने ते शोधलं, स्वतःला ते उमगलं त्यांच्या, की यू आर द आर्किटेक्चर ऑफ युअर लाईफ. हे वाक्य मला वाटतं प्रत्येकाने आत्मसात केलं. की रवीने, त्यामुळे माझा जो मित्र आहे स्क्रीन प्ले रायटर, त्याने उत्तम स्क्रीन प्ले तो लिहू लागला. आम्ही फार अनेक चित्रपट आम्ही पाहिले, फ्रेंचचे पाहिले, इजिप्शियन पाहिले, मला वाटतं अनेक किमकी डूक आहेत त्यांचे फिल्म पाहिले, अनेक आम्ही फॉरेनर डिरेक्टरचे फिल्म पाहिले, इकडच्या डिरेक्टरचे फिल्म पाहिले. आणि त्याच्यामधून काय करता येईल आपल्याला हे आम्ही स्वतःच शिकत गेलो. संतोष खूप डिरेक्शन चांगलं करू लागला. रोहित गोक्षे नावाचा आहे, एडिटिंगचा कोर्स न केलेला माणूस, यूट्यूबवरती एडिटिंग शिकून तो खूप उत्तम एडिटर आहे, ज्याच्या अनेक फिल्म एडिटिंग म्हणून मामीला अनेक वेळा सिलेक्ट झालेल्या आहेत. तर ती आहे. त्याच्यानंतर दिवेक नावाचा आमचा मित्र आहे. त्यानंतर अमित पवार आहे. कुठल्याही मुलांनी कोर्स केलेला नाही आहे म्हणजे. आणि स्वप्नील केदारे, याच्याबद्दल मी फार आवर्जून सांगेल की जो आमचा सिनेमॅटोग्राफर आहे तो जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचा गोल्ड मेडलिस्ट आहे. जर त्याने आता ठरवलं तर तो चित्रपट सृष्टीमध्ये त्याच्या गोल्ड मेडलिस्ट किंवा त्या सर्टिफिकेटवरती जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या तो खूप मोठ्या चित्रपटांना तो सिनेमॅटोग्राफी करू शकतो, फोटोग्राफी करू शकतो. पण त्याने एक प्रसंग मला सांगितला होता की मी एका चित्रपट शूटिंगच्या वेळेस तिकडे मी गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मी बघितलं की मला तिथे घुसमट होऊ लागली की अरे आपलं काही होत नाही आहे, आपल्या जी कला इथे वाव मिळत नाही आहे. मग त्याने मला मध्यरात्री 2 वाजता फोन केला स्वप्नीलने आणि म्हटलं की मित्र मला फार अस्वस्थ होतो या सेटवरती, इथे आपल्याला जे वाटतं ते घडत नाही आहे, मग आपण काही करूयात का. आणि मला असं वाटतं की कॉलेज झाल्यानंतर आम्ही जो कॉलेजचा कट्टा होता, प्रत्येकाचे कट्टे असतात, आम्ही कॉलेजच्या कट्ट्यावरती मला वाटतं 12 14 तास घालवलेले. सकाळी 6 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आम्ही त्या कट्ट्यावरती फक्त डिस्कशनमध्ये घालवलेले आहेत. मग मला वाटलं की कट्टा हे आपलं
पुढचं भविष्य नाही, आपल्याला कुठेतरी स्थिर व्हायला पाहिजे. आणि मग त्या स्वप्नीलने मला सांगितलं की आपण काहीतरी निर्माण करूयात का, आपलं स्वतःचं काहीतरी करूयात का. आणि त्याच्यानंतर मग अनुसया आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीची सुरुवात झाली. आधी ब्ल्यूबर्ड्स क्रिएशन नितीनदादा केदार यांनी आम्ही एकच साहेब बाबासाहेब फिल्म केली होती. त्यांची प्रेरणा घेऊन मग आम्ही त्या डोक्यात तर होतंच. मग त्याच्यानंतर काही गोष्टी झाल्या आणि मग अनुसया आर्ट्सची निर्मिती झाली. अनुसया, मी मुलांना सांगितलं की अरे माझी प्रेरणा माझी आजी आहे, तिचं नाव अनुसया आहे, मग आपण याचं नाव ठेवूयात का. म्हटलं हो. सगळ्या मित्रांनी माझी तुरंत म्हणजे अगदी जलद गतीने मला होकार दर्शवला. आणि मग अनुसया आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड होण्यामागचं कारण विकास सोनताटे, जे टेक्निकल फील्डमधले फार चांगले आहेत, प्रोड्युसर आहेत, जे आपलं संविधान आपला आत्मसन्मान झालं त्याचे प्रोड्युसर आहेत. या सगळ्या टीमने, माझी जी पत्नी आहे, माझी जी मिसेस आहे श्वेता, ही इंडस्ट्रीमध्ये फार चांगली ॲक्ट्रेस आहे, जिने अनेक गल्लीत गोंधळ पुन्हा मुजरा असेल किंवा अनेक हिंदी मराठी चित्रपट, लक्ष्य आहे, अनेक सिरियल्स आहेत, याच्यावर तिने काम केलं. तिची एक प्रेरणा मला मिळाली आणि परिवाराची प्रेरणा होती, त्या सगळ्या मित्रांची प्रेरणा आणि स्वप्नील, या सगळी जी टीम आहे माझी, या सगळ्या टीमची एक प्रेरणा मिळाली आणि याच्यातून इतकी मोठी टीम निर्माण झाली. आणि मग जसं सरांचा पहिला प्रश्न की पॅरलल व्यवस्था कशी निर्माण करता येईल याच्यावर तुम्ही कसं बघितलं, तर मग आम्ही निर्माण केलं की आता पोर्टफोलिओ घेऊन आपण कोणाकडे भीक मागायची नाही की मला काम द्या, मला हे करा. आपण एक पॅरलल व्यवस्था या चित्रपट क्षेत्राला लगोलग उभी करूयात. आणि मग ती चित्रपट व्यवस्थेची निर्मिती आम्ही सुरुवात केलेली आहे. सध्या ही आम्ही स्ट्रगलिंग फेजमध्ये आहोत, तरी पण आम्ही हल्लेलो नाही आहोत. आम्हाला एक आशावाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे की पुढे सतत चालत राहायचं आहे. आम्ही आमचं कार्य करत राहतोय आणि आमच्या कार्याची दखल मला वाटतं ही इंटरव्ह्यू बघणाऱ्या प्रत्येक लोकांच्या खिशामध्ये आमची फिल्म आहे, असं मी प्रकर्ष आणि 100% सांगतो. की ब्ल्यू फ्लॅग झाली, आय एम आंबेडकर झाली, नाना नावाची द कॉइन नावाची आम्ही फिल्म केली, चांदण्याची छाया जे प्रवीण, मी आणि विकास सरांची संकल्पना, अनुसया आर्ट्सची निर्मिती, जे आम्ही गाणं केलं ते लोकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं. मला वाटतं 7 ते 8 लाख व्ह्यूअर्स सर त्या गाण्याला मिळाले. गाणं वामनदादांचं, पण ते गाणं आम्ही फार नवीन रॉक पॉप स्टाईलने आम्ही ते लोकांपर्यंत आणलं आणि लोकांना ते फार आवडलं. लोक, तरुण मुलं म्हणतात की दादा अरे हे कव्वाली वगैरे खूप झालं, तुम्ही काहीतरी नवीन द्या ना. हे फार सुखावणाऱ्या गोष्टी आहेत. आम्हाला USA वरून फोन आले, अमेरिकेवरून फोन आले, ऑस्ट्रेलियावरून फोन आले, दुबईवरून एक फोन आला. दुबईचा एक आपला जो आंबेडकर चळवळीतला बांधव तिथे काम करतो, तो सध्या आमच्यासोबत काम करायला इच्छुक आहे. यातून अशा गोष्टी घडत गेल्या. सध्या आम्हाला फार मोठ्या पगारावर आम्ही नाही आहोत, सध्या आमच्याकडे काहीच नाही आहे, पण आमच्याकडे आत्मविश्वास फार मोठा आहे. आणि कवी असं सर म्हणतो की आम्ही हे क्षेत्र का निवडलं, तर एक कवी असं म्हणतो की सफर की बात क्या करे यारो सफर हमारा जारी है, सफर की बात क्या करे यारो सफर हमारा जारी है, बस इतना समझ लो कि वक्त हम पर भारी है. अब हमें ऐसी कोई मंजिल नहीं चाहिए जिसे हर किसी ने छुआ हो, अब हमें ऐसी कोई मंजिल नहीं चाहिए जिसे हर किसी ने छुआ हो, मंजिल के उस पार एक नया रास्ता बनाने की तैयारी है, सफर की बात क्या करे यारो सफर हमारा जारी है, बस इतना समझ लो कि वक्त हम पर भारी है. या सगळ्या चळवळीमध्ये म्हणजे हा प्रवास करताना तुम्ही गायक, अभिनय, चित्रपट, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, जे काय असेल, या सगळ्या प्रवासामध्ये आता खरं म्हणजे हे आपण निर्माण करतो. बऱ्याच वेळा हे निर्माण होत असताना म्हणजे प्रेक्षक हा नेहमी समाजातून लावत असतो, जनतेतून लावत असतो. ही जी निर्मिती असते त्या जनतेला आपण लक्षात घेऊन बनवत असतो. जसं तुम्ही म्हटलं की सिद्धार्थ कॉलेजच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये संजय पवार होते, त्यांची नाटकं, म्हणजे त्यांच्या नाटकांना एक वेळा प्रचंड मोठा प्रेक्षक होता. परंतु कुठल्याही नाट्य मंडळीने ती काही कायम ती नाटकं रंगमंचावर आणली नाही आणि हौशी रंगमंच, व्यावसायिक रंगमंचाकडे जाण्याचा जो प्रवास आहे, तर या अनुषंगाने तुम्ही काही विचार केलात का? म्हणजे की बऱ्याच वेळा आपल्यामध्ये आता नाटककार होताना दिसत नाही, बरोबर, म्हणजे तो प्रवाह थांबताना दिसतो कुठे, बरोबर. तर याचं कारण की प्रेक्षक वर्ग त्याला लाभत नाही की व्यावसायिक नाट्य मंडळीमध्ये तो आणला जात नाही, नेमकं काय आहे आणि यासाठी तुमच्याकडे काही भविष्याच्या योजना आहेत? मी आवर्जून एक गोष्ट सांगेल की 2010ला मी एक नाटकात काम केलं होतं, आख्यान तुकाराम भाऊ, गिरणी कामगारांवरचं नाटक होतं. आणि 2010ला त्या नाटकाला झी नाट्यगौरवचा पुरस्कार मिळाला होता, झी गौरवचा 2010मध्ये त्या नाटकाला. आणि त्याच्यामध्ये मी मुख्य भूमिका केली होती, गिरणी कामगाराच्या मुलाची भूमिका केली होती. त्यावेळेस एक तो आशावाद निर्माण झाला होता की अरे आपली नाटकं आली पाहिजेत, आपल्या विषयांवरची नाटकं आली पाहिजेत. त्यावेळेस होत असं होतं
की आपल्या विषयाची नाटकं जेव्हा आली ती जेव्हा थिएटरला लागली तर आपली गोष्ट फार वाईट आहे चळवळीची. मला असं वाटतं की आपण आपल्या ज्या काही प्रोडक्ट असतात ना त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे. म्हणजे त्यावेळेस ते होत नव्हतं. आत्ता ते फार प्रकाशाने खूप चांगल्या पद्धतीने होऊ लागलेलं आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून, डिजिटल क्रांतीमुळे. आधी ते फार होत नव्हतं. आणि पण मला असं वाटेल की एक जी उच्चवर्णीय जो समाज आहे त्यांच्यातलं कुठलंही नाटक येऊ द्या, कुठलंही जे किती थुकरट असेल, ज्याला काही बेस नसेल, ज्याला काही कंटेंट नसेल, त्यांच्यात एक खूप चांगली गोष्ट आहे की ती स्वतःच्या माणसाची पब्लिसिटी खूप चांगली करतात. आणि सांगतात की आपल्या मित्रमंडळींना तुम्ही नाटक बघा, तुम्ही हे नाटक बघा, तुम्ही हे नाटक बघा. ते तेव्हा व्हायचं, पण ते त्यावेळेस होत नव्हतं. मग नाट्यकर्मींनी काय करायचं, मग निर्मात्यांनी काय करायचं, त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की जर प्रेक्षक वर्गच नाही निर्माण होत आहे तर मग नाट्य निर्मिती करून करायचं काय. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आपण लावणार, पण ते जर नाटक रंगभूमीवर येऊन चाललंच नाही तर. त्यामुळे मग निर्माता घाबरू लागला, अनेक लेखनकार घाबरू लागले की अरे आपण नाटक तर करतोय खरं, पण त्याला प्रेक्षक वर्गच लाभला नाही तर होणार काय. कारण आपल्या मध्ये पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह पब्लिसिटी फार पटकन होते, तिथे ती होत नाही, तिथे ती फार पॉझिटिव्हली मांडली जाते. तर मला वाटतं हा चेंज कुठेतरी आत्ता फार प्रकर्षाने जाणवायला लागलेला आहे. आत्ता जी आंबेडकरी चळवळीमध्ये इतकी जी सुंदर समज आलेली आहे, इतक्या पद्धतीने लोक छान पद्धतीने नाटकाला ॲक्सेप्ट करू लागली आहेत, चित्रपट क्षेत्राला, चित्रपट इंडस्ट्रीला ॲक्सेप्ट करू लागलेली आहेत. याचं एकमेव उदाहरण म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला. लोकांनी अगदी डोक्यावर घेतला, पण त्याचा जो कॅनव्हास होता तो फार वेगळा होता. शिवाजीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फार सुंदर पद्धतीने, या दोन्ही महामानवांचे विचार इतक्या सुंदर पद्धतीने त्या नाटकातून संभाजी भक्तांनी मांडलेले आहेत. आणि दिग्दर्शक नंदू माधव ते लावतात, नंदू माधव कुलकर्णी जे आहेत, त्यांनी दिग्दर्शनच्या माध्यमातून त्या गोष्टी मांडलेल्या आहेत. मग मला ही माझी गोष्ट आहे, तिथे साधर्म्य आहे. त्याच्यामध्ये काम करणारी जी माणसं आहेत, जी नाटक करणारी जी मुलं आहेत, ती सगळीच बहुजन वर्गातली नाही आहेत. त्यातली काही मराठी आहेत, मराठा समाजातली आहेत. जे दिग्दर्शक आहेत ते ब्राह्मण समाजाचे आहेत, लेखक आहेत कोण वेगवेगळ्या जातीचे. आता या आपणच पाडलेल्या जाती आहेत म्हणून ते प्रकर्षाने सांगावं लागतं की जाती धर्मामधले. तर मग लोक स्वतःला ना जातीचा चष्मा लावून प्रत्येकजण बघतो प्रत्येक कलाकृतीकडे की अरे मी या जातीचा आहे, मग मी याला फार मोठं केलं पाहिजे, मग मी हे असं. तिथे सगळ्या जातीची मुलं त्यांनी एकत्र घेतली होती संभाजींनी. ती खूप स्ट्रॅटेजी खूप चांगली केली होती की याच्यात सगळी आली पाहिजेत. हे कुठल्या जय भीम मोलाचं नाटक नाही किंवा कुठल्या ब्राह्मणाचं नाही किंवा कुठल्या मराठ्याचं नाही, हे कॉमन बहुजन म्हणजे ज्यात सगळ्या जणांचं हे नाटक आहे, बहुजनांचं नाटक आहे. यात सगळ्या स्तरावरती सगळ्या जाती धर्माची सगळी लोकं एकत्र आहेत. आणि हे त्या नाटकातले जर मी स्क्रोल वाचाल त्यांनी दाखवून दिलं. आणि मग तिथून नाटकाला खूप चांगली सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग अनेक बॉम्बे 17 सारखं नाटक आलं जे धारावीवरती भाष्य करणार आहे. आणि मग आता हळूहळू अशी नाटकं यायला गेलेली आहेत. आणि मी आवर्जून सांगेल की जर आता खूप चांगलं, पण एक आहे आता आपली लोकं फार हुशार झालेली आहेत, त्यांना कंटेंट कळतो. जर कंटेंटमध्ये जर खरंच संकल्पना आहेत किंवा याच्यामध्ये जर कंटेंटमध्ये जर जीव असेल तर नक्कीच ती गोष्ट आपली लोकं फार डोक्यावर उचलून घेतात असं मला प्रकर्षाने वाटतं. शिरीजी, तुम्ही आतापर्यंतच्या या सगळ्या प्रवासाचं फार आत्मविश्वासपूर्वक आणि ज्याला समाजाच्या समोर काहीतरी एक बेस मांडून सांगावं त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि खरोखर तुमचा हा सगळा प्रवास आशादायी आहे. आणि चळवळीला एक कलेचं जे अंग आहे, म्हणजे सामाजिक अंग, नुसतं मनोरंजन नाही तर त्याच्यासमोर तुमची काही ध्येय आहेत. आणि ती ध्येय माणूस, म्हणजे तुम्ही जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर हे नाटक जे सांगितलं की माणूस हा आंबेडकरी चळवळीचा विचारांचा केंद्रबिंदू आहे. तो कुठल्या जातीतला आहे पातीतला आहे हे त्याला महत्वाचं नाही, तो माणूस म्हणून उभा राहिला पाहिजे, माणूस म्हणून जगला पाहिजे. या सगळ्या आशावादासह तुम्ही निश्चितच एक या चळवळीला वेगळ्या दिशेनं आणि खरोखर प्रॉपर दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहात. या मुलाखतीचा एक समारोप करताना एक तुमच्या शाहिरी थाटातलं एक गाणं निश्चित व्हावं आणि ते तुम्ही गावं अशी. या गाण्याची फार एक सुंदर अशी आठवण आहे. म्हणजे हे गाणं मी गावं असं अनेक लोक मला म्हणायचे, अरे तुझा चांगला व्हॉइस येते, तू गाणं गा. ते गाणं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आणि शाहीर अमर शेखांच्या स्वरांनी अजरामर झालेलं गीत. म्हणजे मुंबईची जी छक्कड आहे, माझी मैना, संयुक्त महाराष्ट्राची चळवळीतलं जे गीत आहे छक्कड, ती आवर्जून मी फार चांगल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी मी सादर करतो. अनेकदा खास ही फरमाईश म्हणून अनेक लोक मला फार गेस्ट म्हणून फक्त ही एक छक्कड सादर करायला अनेक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर लोक बोलवतात. ती छक्कड मी आपणासमोर सादर करतो. माझी मैना
अरे माझी मैना हो मैना, हे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. 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 हे होती बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, अनुदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी. सतेज कांती घडू पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची. रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, आणि हिरकण हिऱ्याची काठी आंधळ्याची. तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण. हा हे मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण. हिच्या गुणांची छक्कड म्या गायली, माझ्या जीवाची भक्ती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भक्ती या कायली. म्हणे अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची, हल्ली तूपणाची, जुलमीची, जबरीची, तस्कारीची. निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, आणि 14 चौकड्यांचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची. आणि तीच गत झाली या कलियुगामध्ये मोरारजी देसाईची, सखा पाटलाची. अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची, परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. झालं फाउंटनला जंग. हा हे झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग आला मैदानी रंग. धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची भक्ती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची भक्ती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. शायरीत हातातही एक भावनात्मक प्रसंग कसा रेखाटता येतो हे तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या शब्दांना जे मूर्त रूप दिलं. म्हणजे गायकीचं हे अमूर्त स्वरूप जरी असलं तरी ते खऱ्या अर्थानं मनामध्ये एक मूर्त रूप धारण करतं, आणि ते तुम्ही करण्यामध्ये फार यशस्वी होतात. याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि इमेज मीडिया टीव्हीला तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद.